स्वानंदी, रिक्षाची वाट बघतेस? हो. मग ये, एकत्र जाऊया घरी. नाही नको, तुम्ही व्हा पुढे, मी येतेच. स्वानंदी, तेवढाच वेळ मिळेल आपल्याला, म्हणजे कामाचं बोलता येईल आपल्याला. बर. स्वानंदीच्या मनात अजून गैरसमज निर्माण होण्याआधी मला बोलावं लागेल त्यांच्याशी. स्वानंदी, स्वानंदी प्लीज ऐका. काय हवंय मणी सर तुम्हाला आता? आणि मला एक सांगा, दुसऱ्याने केलेल्या गोष्टीचं क्रेडिट घेऊन काय मिळतं तुम्हाला? नाही स्वानंदी, असं काही नाही. मी हवं तर माफी मागतो. मी फक्त फाईल आणायला गेलो होतो. आपलं सोबत यायचं ठरलं होतं ना. मणी सर बास करा. हा अजून किती खोटं बोलणार आहात तुम्ही? तुमच्यासारख्या खोटं बोलणाऱ्या माणसाशी ना मला संबंधच ठेवायचा नाहीये. टेबलवरती फुलं सुजित सरांनी ठेवली होती. ती फुलं तुम्ही आणलेत असं सांगून तुम्ही सगळं क्रेडिट का घेतलं? काय गरज होती खोटं बोलायची? मणी सर, तुमचा प्रॉब्लेम माहितीये काय? मी जितका तुमच्यावर विश्वास ठेवायचा प्रयत्न करतेय ना, तितकाच तुम्ही तो घालवायचा चंग बांधलाय. नाही, विश्वासघात करताय माझा. नाही स्वानंदी, ती फुलं मीच ठेवली होती. सुजित खोटं बोलतो. आता तो का खोटं बोलतोय त्याचं त्यालाच माहिती आहे. मणी सर बास करा. हा अजून किती खोटं बोलणार आहात तुम्ही? वॉचमॅन दादांनी मला सगळं सत्य सांगितलंय. ती फुलं सुजित सरांनीच तिथे ठेवली होती, पण त्याचं क्रेडिट मात्र तुम्ही घेतलं. नाही स्वानंदी, तुम्हाला चाफ्याची फुलं आवडतं हे फक्त मला माहिती होतं ना. मग सुजित कसं आणून ठेवेल तिथे? स्वानंदी, माझ्यावर विश्वास ठेवा. आपल्या दोघांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करते कोणीतरी, गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न करते. गैरसमज सकाळी माझा झाला होता. मला असं वाटत होतं की तुम्ही जरी रागीट स्वभावाचे असलात तरी मनाने चांगले आहात. तुम्हाला तुमची चूक लक्षात आली आणि तेच सुधारण्याचा प्रयत्न तुम्ही करत आहात. पण नाही, माझा गैरसमज झाला होता. एक गोष्ट माझ्या लक्षात आली की टेबलवरची जी फुलं ठेवली होती ती तुम्ही आणली हे सांगून सगळं क्रेडिट तुम्ही चोरलं. नाही स्वानंदी, माझा करा मणी सर. तुमच्या तोंडून मला अजून खोटं ऐकायचं नाहीये. हा बास, मी जाती आता. तुम्हाला रिक्वेस्ट आहे माझी, प्लीज माझ्या मागे येऊ नका. मला डिस्टर्ब करू नका. तनिषा, तू इथे? हाय स्वानंदी, अगं तू आलीस पण? हो, पण तू इथे काय करतेय? म्हणजे कालचा तुझा राग गेला नाहीये का? हा, नाही स्वानंदी, अगं तू वेडी आहेस का? मला काही राग वगैरे आला नाही. उलट मी तुलाच भेटायला आले होते. स्वानंदी, आय एम सॉरी. हे बघ, काल रागाच्या भरात आणि फ्रस्ट्रेशन मध्ये मी खूप काही बोलून गेले. माझा गैरसमज झाला होता. आय एम रिअली सॉरी. आय एम रिअली सॉरी. तनिषा, काही हरकत नाही. मी अगदीच समजू शकते. एकतर तू सिंगल मदर आहेस, अर्जुन तुझ्या आयुष्यात आहे. होतं कधी कधी येतं फ्रस्ट्रेशन. नको काळजी करू. थँक्यू सो मच स्वानंदी. थँक्यू, तुम्हाला समजून घेतलास. ते ऍक्च्युली असं होतं ना की आपण ओके आहोत असं दाखवण्याचा प्रयत्न करतो, पण मनातला ताण अशा प्रसंगी आहे ना राग बनून बाहेर पडतो. आणि तेच झालं. मी खूप काही बोलले तुला, पण हे बघ, मनात तसं काही नाहीये माझ्या. मी सॉरी म्हणते तुला. आय एम रिअली सॉरी. हा, म्हणजे तसं मी कोणाला माफ करत नाही.
पण तुझा बर्थडे होता म्हणून मी तुला माफ केलं. हवं तर माझ्याकडनं तुला गिफ्ट समज. थँक्यू सो मच. तू ऑफिस मधून आली आहेस ना? हो. दमली असशील ना? फ्रेश हो. मी पण जाऊन अर्जुनला बघते. काळजी घे. हा, तू पण काळजी घे. फोटो फ्रेम. स्वानंदी, ए काय होतंय स्वानंदी? चक्कर येते का तुला? हा, अरे देवा, फोटो पाहून स्वानंदीला सगळं आठवतंय की काय? असं झालं ना तर माझा पत्ताच कट होईल. गे स्वानंदी, उठ ग, मी आहे. तायडे, फोटो बघतीयस तू? मणी सरांचा आणि माझा फोटो आहे. माझ्या गळ्यात मंगळसूत्र आहे. आम्ही नवरा बायको असल्यासारखं दिसतंय फोटोत. तायडे, हे सगळं काय आहे? सांग ना, हे सगळं काय आहे? मणी, तू इथे कसं काय? काही काम होतं का? नाही. मणी सर, मणी सर, का वागताय तुम्ही माझ्याशी असं? काय केलंय मी तुमचं? आता काय झालं स्वानंदी? काय झालंय? काय आहे? मणी सर, या फोटोचा अर्थ काय होतो? म्हणजे तुमचं आणि माझं लग्न झालंय? मणी सर, बोला, काहीतरी उत्तर द्या मला. स्वानंदी, जरा शांत हो. मणी, काय आहे? हे करताना तुला लाज नाही वाटली? अरे, तू कम्प्युटरवर एडिट करून तुझ्या आणि स्वानंदीच्या लग्नाचा फोटो तयार केलास तू. हा,
अरे काय आहे हे? इतक्या खालच्या थराला जाशील असं मला वाटलं नव्हतं. बस बस झाली तुझी ही चेष्टा, बस झाली. मणी सर, का वागताय तुम्ही माझ्याशी असे? का बदनामी करताय तुम्ही माझी? हे असं वागताना लाज नाही वाटली तुम्हाला? हे सगळं करून तुम्ही एका मुलीच्या चारित्र्यावर घाला घालताय असं नाही का वाटलं तुम्हाला? की घाला घालायसाठीच तुम्ही हे सगळं केलंय? मणी सर, अहो का तुम्ही माझी आबरू घालवायला निघालात? नाही नाही स्वानंदी, मी एडिट केलेला नाहीये फोटो. हे बघा, गैरसमज होतोय तुमचा. मी हे केलेलं नाहीये. स्वानंदी, स्वानंदी, थांब, अजिबात हात लावू नकोस. थांब, तिथेच थांब. का त्रास देतोयस तू आमच्या मुलीला? हा, हजारदा तुला सांगितलं तरी सुद्धा तुला अक्कल येत नाहीये. आणि तू हे असे फोटो बनवतोस? हा, हो तुम्ही. म्हणे झाली तेवढी शोभा पुरे. हे बघ, तुझ्या समोर मी हात जोडतोय, पण का तू त्रास देतोय स्वानंदीला? हा, हवं असेल तर पाया पडतो मी तुझ्या. अरे भोळी आहे आमची स्वानंदी. का तिला छळतोयस तू हे असे फोटो बनवून? हे काय? थांब, वॉचमन. बाळू, काय झालं सर? आत्ताच्या आत्ता मणीला घरातून बाहेर काढ. मणी सरांना? होय, ऐकलं नाहीस का मी काय म्हणालो ते? त्याला आत्ताच्या आत्ता माझ्या नजरेसमोरून बाहेर जायला सांग. घेऊन जा त्याला बाहेर. मणी सर, प्लीज. सर, हळू 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 बाळा. स्वानंदी, काय होतंय तुला? हा, स्वानंदी, तुझा खरा गुन्हेगार मी आहे. तुला या घरामध्ये मी घेऊन आलो म्हणजे तुझी जबाबदारी माझ्यावरती आहे. आणि तू इथे असताना मणी तुझ्याशी असं वागला म्हटल्यानंतर तीही जबाबदारी माझ्यावरच आहे. हवं असेल तर मी तुझ्या समोर हात जोडून माफी मागतो. आणि हे बघ ना, हा फोटो जो आहे ना, हा खोटा फोटो आहे. मणीने मुद्दाम तुला त्रास देण्यासाठी हा बनवलेला आहे. खोटा आहे हा. आता असं करून त्याला काय मिळणार आहे माहिती नाही मला, पण हे सगळं जे आहे ना ते अत्यंत चीड आणणार आहे, हे नक्की. ही इतकी खुश का होतीये? ही नुसतं स्वानंदीच्या खोलीत नाही ना फोटो ठेवला? जे तनिषावर ना लक्षच ठेवायला पाहिजे. स्वानंदी, शालिनी, हे बघा, स्वानंदीला चक्कर येते. तुम्ही एक काम करा, तिला रूम मध्ये घेऊन जा, औषध द्या आणि झोपवा तिला. मी लगेच डॉक्टरांना फोन करून बोलावून घेतो. हा, हो. जा, घेऊन जा. स्वानंदी, चल, हळू हळू चल. हा, मी खासदार सरपोतदार बोलतोय. लवकरात लवकर आमच्या घरी या. हो, इमर्जन्सी आहे. बराच वेळ झाला ना, म्हणे अजून कसा नाही आलात? स्वानंदीला फुलं आवडली असतील ना? हां, नक्कीच आवडली असतील.
पण मणीने फोन करून सांगायला हवं होतं ना. मीच फोन करते. आई मी तुला सरप्राईज द्यायला आले होते. काय झालं सांग ना. स्वानंदीला फुलं आवडली का? काय म्हणाली ती? नक्कीच आवडली असणार हो ना. काय झालं मणी? अरे बोल ना. आई स्वानंदीला असं वाटतंय की मी त्यांना इम्प्रेस करण्यासाठी खोटं बोलतोय. म्हणजे ती फुलं मी नेली होती, काही कारणानिमित्त बाहेर गेलो तर सुजिताला त्याने सगळं क्रेडिट घेतला. आई तो मॅन्युप्युलेट करतोय स्वानंदीला आणि स्वानंदीचा विश्वास आहे त्याच्यावर. मी स्वानंदीला खुश करण्यासाठी हे सगळं केलं आणि स्वानंदी खुश व्हायचं सोडून माझ्यावरच चिडल्या. हेल्पलेस झालोय मी आई आता. मला नाही कळत मी कुठे कमी पडतोय, कुठे चुकतोय. स्वानंदी दूर चालले माझ्यापासून. हे सगळं असे आई. स्वानंदीचा माझ्यावरचा विश्वास उडालाय. मी जितकं त्यांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतोय तितकं आमचं नातं लांब होत चाललंय. हरल्यासारखं वाटतंय मला मी, आणि मला हे सहन नाही होते. मला असं वाटतं हे सगळं संपलंय का. डोळ्यासमोर सगळं अंधार आहे आणि स्वानंदीचा माझ्याबद्दल जो गैरसमज आहे तो या अंधाराला लागलेलं मोठं भगदाड आहे. मला खरंच असं वाटतंय की स्वानंदी मला कधीच माफ नाही करणार. खरंच स्वानंदीला गमावून बसलोय का. नाही मणी, असं कधीच होणार नाही. तुझी आई तुला हरू देणार नाही. तुला आणि स्वानंदीला एकत्र आणण्यासाठी मी वाटेल ते करेन. स्वानंदी हळू चल, हळू ये, हळू हळू चल. हा हळू बस. इथे बस, इथे बस. अगं स्वानंदी झोप पाहू तू. हा झोप. स्वानंदी, स्वानंदी काय होतं हिला? पाणी स्वानंदी. अरे बापरे, बेशुद्ध पडली की काही? अरे देवा. स्वानंदी, स्वानंदी, स्वानंदी. अगं हे स्वानंदी, स्वानंदी उठ. स्वानंदी, हे स्वानंदी. अगं काय झालं? चक्कर आली का हिला? अगं चक्कर काय घेऊन बसलीस? बेशुद्ध पडली ती. स्वानंदी, हे पाणी. स्वानंदी, स्वानंदी अगं उठ ग, बघ कार्तिकी आली आहे. स्वानंदी. स्वानंदी बेशुद्ध पडली, जरा बघा ना काय झालं. प्लीज तपासा. डॉक्टर, स्वानंदीला नक्की काय झालंय? म्हणजे ठीक आहे ना? तिचा इलाज इथे होईल का तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जावं लागेल? साहेब तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. मी काय सांगतोय ते नीट ऐका. तिला हॉस्पिटलला घेऊन जायची काही गरज नाहीये. स्वानंदीला काहीतरी मोठा मानसिक धक्का बसलाय. त्यामुळे तिचं ब्लड प्रेशर शूट झालं आणि ती फेंट झाली. मी तुम्हाला काय औषधं लिहून देतो, येईल ती थोड्या वेळात शुद्धीवर. काळजी करण्याचं काही एक कारण नाहीये. आणि हो, तुम्हाला मी ह्या गोळ्या देतोय. पुढले 3 दिवस वेळेवर द्यायच्यात. आणि समजा तिला पुन्हा चक्कर आली तर यातली एक गोळी तिच्या तोंडात टाकायची. आणि गोळी देऊनही काही परिणाम झाला नाही तर मग मला फोन करा. ठीक आहे डॉक्टर.
काय फालतूगिरी आहे. पूर्ण पूर्ण प्लॅन फ्लॉप झाला माझा. नाही म्हणजे खरंच त्या मूर्ख स्वानंदीच्या डोक्यावर इतका परिणाम झाला असेल का की मणी आणि तिच्या लग्नातला फोटोच ती विसरून गेली आणि तो नकली वाटला. हे कसं शक्य आहे? कम्प्युटराइज्ड कसा वाटू शकतो तो फोटो? युजलेस. तनिष, तनिष आहेस का तू? सुजित का आला असेल आता? अहो तू बघितलंस ना आता स्वानंदीला किती त्रास होत होता या सगळ्याचा. हो हे मला एक गोष्ट कळत नाहीये की मणीच्या आणि स्वानंदीच्या लग्नातला फोटो कसा गेला स्वानंदीच्या रूम मध्ये? कोणी ठेवला? जर सुजितला कळलं की फोटो मी स्वानंदीच्या रूम मध्ये ठेवला का, सुजित तुला सोडणार नाही. तनिष, तो फोटो तू नाही ना ठेवलास तिच्या खोलीत? सुजित काय विचारतोय मी तनिष? तू नाही ना ठेवलास तो फोटो? हे बघ, तू आधी शांत हो. मी का ठेवेन ना तो फोटो तिच्या रूम मध्ये? बरं मी त्यांच्या लग्नातही नव्हते की माझ्याकडे त्यांचा फोटो असेल, हो की नाही? आणि हे बघ, हवं तर आहे ना मावशीला विचार. मी तिला हॉलमध्ये हेल्प करत होते. ट्रस्ट मी खरंच तिला हेल्प करत होते. मी नव्हते गेले तिच्या रूम मध्ये. सुजित हे बघ, मी हे सगळं का करेन? हे सगळं करून मी स्वतःच्या पायावर धोंडा का मारून घेईन? लॉजिकच नाहीये ना यात. कारण तू मला समजावलंय की स्वानंदीचा विश्वास जिंकणं आपल्यासाठी किती महत्वाचं आहे. आणि तू हे सगळं समजवल्यानंतर तुला का असं वाटतंय की मी हे सगळं करेन? ट्रस्ट मी नाही केलं. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, पण मग तू नाही केलं तर कोणी केलंय? कोणी केलाय? तो फोटो, त्यांच्या लग्नातला फोटो स्वानंदीच्या खोलीत जातो कसा? मणी. मणी? हो, त्यानेच ठेवला असणार आहे ना. कारण त्यालाच हे सगळं हवंय की स्वानंदीची मेमरी परत यावी. करेक्ट. पण आता सुजित हे बघ, या सगळ्या त्यांना मणी आणि तू काय करायचंय ते करा. मला नका ओढूयात. कारण या क्षणी मला फक्त स्वानंदीची काळजी घ्यायची आणि तिचं मन जिंकायचंय. ओके, म्हणजे आपला प्लॅन आपण एक्झिक्यूट करू शकतो. राईट. सो मी जाते, तिच्यासाठी सूप नेते म्हणजे तिला बरं वाटेल. ओके. हा तू ते कर, पण तू बरोबर म्हणतेस मनीस. कारण मला आठवतंय तो फोटो शेवटचा मी मणीकडे दिला होता. मणी नो